आज महाराष्ट्राच्या राजकारणातला एक झंझावात शांत झाला. अजित पवार, एक असं नाव ज्यांच्या शब्दाला वजन होतं, ज्यांच्या हाताखाली प्रशासनाचा गाडा अगदी शिस्तीत चालायचा. तासन तास काम करण्याचा आवाका, राज्यावर पकड आणि पुढचे काही वर्षांचे केलेले प्लॅन्स. आज नियतीने क्षणात सगळं थांबवलं. कालपर्यंत जी लोक एकमेकांचे विरोधक होते, सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे होते, आज ते सगळे रस्ते बारामतीकडे वळलेत. का? कारण तिथे कोणी राजकारणी नाही गेलाय, तिथे एक माणूस गेलाय. आज जे चित्र दिसतंय ते आपल्याला खूप काही शिकवून जातंय. सत्तेची खुर्ची, झेंडा, पक्ष, निवडणुका ह्या पलीकडे पण एक खूप महत्त्वाचं नातं आहे आणि ते आहे माणुसकीचं. हेवे दावे, टीका टिपण्या, आरोपांचे डोंगर हे सगळं एका बाजूला, पण जेव्हा काळाचा घाला येतो तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी. कधी कधी असं वाटतं ना की आपण ज्यांच्याशी आयुष्यात 2 शब्द प्रेमाने बोलू शकत नाही, ते गेल्यावर आपल्या डोळ्यात पाणी का येतं? मग हेच प्रेम, हीच आपुलकी आपण ते असताना का दाखवू शकत नाही? संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे बघतंय. हे कसलं प्रतीक आहे? हे प्रतीक ह्या गोष्टीचं आहे की माणूस कितीही मोठा झाला, कितीही त्यांनी पैसा कमवला, तरी शेवटी तो प्रेमाचा भुकेला असतोच. आपण पुढच्या वर्षाचे पण प्लॅन्स करून बसलेलो असतो, पण पुढच्या श्वासाची पण आपल्याकडे गॅरंटी नसते.